दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता. आवाज सामान्यांचा. उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल भगवान लिंबोरे यांचा अचानक मृत्यू झाला. कुटुंबांनी संबंधित विभागाचे डॉक्टराच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणामुळे व उपचार न केल्याने मृत्यू झाला असा गंभीर आरोप केला आहे. कुटुंबाच्या सदस्यांनी संतापाच्या भरात रुग्णालयात तोडफोड केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टर यांनी काही काळ संपाचा इशारा दिला होता. परंतु पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. कुटुंबाच्या सदस्यांवरील संतापच्या भरात केलेल्या तोडफोडीचे गुन्हा मागे घ्यावेत, कारण मयत भगवान लिंबोरे यांचे मुले शिक्षण घेत आहेत. त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये अशी विनंती चर्मकार समाजाचे नेते व संत रोहिदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन लिंबोरे यांनी प्रशासनाकडे केली आहे. दिव्य मुंबई मराठी, उल्हासनगर. शिवाजी मस्केसह संजय खरात, उल्हासनगर. नवऱ्याचं नाव भगवान उत्तम लिंबोरे. मी त्यांची मिसेस आशा भगवान लिंबोरे. मी माझ्या नवऱ्याला 3 तारखेला हॉस्पिटलला घेऊन गेलेली. त्यांनी माझ्या नवऱ्याला थोडं बघितलेलं आणि नंतर बोलले तुमचं बीपी ते चेक केलेलं आणि त्याच्यानंतर बोलले तुमचं पेशंट नॉर्मल आहे, आम्ही दवा मेडिसिन लिहून देतो, तुमचं पेशंट ठीक होऊन जाईल. मी त्यांच्या बोलण्यावर माझ्या मिस्टरला घरी घेऊन आले. त्याच्यानंतर त्यांची तब्येत थोडी बीपी लो कमी झाली. त्याच्यानंतर मी हॉस्पिटलला घेऊन गेले. हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर त्यांनी फक्त गुलपूस लावला. माझ्या शोधत होती, एक पण डॉक्टर तिथं नव्हती. मी एवढी रडत फिरत होती, तिकडे एक डॉक्टर नव्हते तिथं. आणि सगळं निष्काळजीपणामुळे माझा नवरा गेलाय. आता याची भरपाई मला त्यांनीच द्यावा. तुम्ही डॉक्टरांना मारलं असं तुमच्या आरोप आहे? मी डॉक्टरला काहीच केलं नाही, कारण की ते एवढे निष्काळजीपणाने माझा नवरा माझ्या समोर तरफडून मेलेला. मला तर राग येणारच ना. तर मी सकाळपर्यंत चालवतात ते मी 3 घंट्यापासून बघत होते, एक पण डॉक्टर तिथं नव्हता. आणि जेव्हा मी तोडफोड केली आहे तेव्हा कसे डॉक्टर जमा झाले, मेल्यानंतर जमा होते, त्याच्यात काय उपयोग आहे? माझा नवरा जिंदा होता तेव्हा एक डॉक्टर का नाही आला? मला माझी भरपाई पाहिजे. माझा कमवणारा नवरा गेलाय, माझे 3 मुलं मी कसे सांभाळणार? मला याचा न्याय पाहिजे. माझे मोठे बंधू यांची तब्येत खालावली होती, त्यावेळेला माझ्या वहिनीचा मला फोन आला आणि आम्ही ताबडतोब सेंट्रल हॉस्पिटलला त्यांना घेऊन गेलो. परंतु त्या ठिकाणी अक्षरशः अर्धा तास त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नव्हते. ते बघून समाजसेवक मयूर लहाने सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी मयूर लहान यांनी तत्काळ महापौरांना फोन केला आणि त्यांनी त्यांना बोलून घेतलं की हा डॉक्टरांचा निष्काळजीपणा. परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांनी रुग्णाला कम से कम चेक केलंच नाही. त्या ठिकाणी सिस्टर होत्या, त्यांनी चेक केलं. ऑक्सिजन आणि त्यांची जी बीपी होती ती खालावली होती आणि ती मेंटेनन्स डॉक्टरांना कुठेही करता आले नाही. असा हा डॉक्टरांचा निष्काळजीपणा. परंतु डॉक्टर एवढे घमंडी होते की ते पांडे म्हणून डॉक्टर मॅडम होती, त्यांना महापौरांना का बोलवलं म्हणून त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी डॉक्टरांनी अक्षरशः रुग्णाकडं दुर्लक्ष केलं. त्यांनी एक छोटंसं IB म्हणून ग्लुकोज दिला आणि इंजेक्शन दिले होते आणि त्याच्यानंतर पेशंट थोडा स्थिर झाला आणि म्हणून आम्ही घरी आलो. माझी आई आणि आम्ही घरी आलो. परंतु माझी वहिनी आणि त्यांचे मुलं तिथं रातभर थांबले होते. मी त्यांना सांगितलं की मॅडम मी घरी जातो आहे, रात बसून जे काही होईल त्याची जरा काळजी घ्या आणि बाकी सकाळी काय रिपोर्ट येतील ते आपण उद्या बघूयात. परंतु त्या डॉक्टरांना राग आला आणि तुम्ही मोठमोठ्या लोकांना बोलून आमचं काय वाकडं करणार अशी खुली धमकी देऊन त्यांनी आज ह्या रुग्णाचा खूनच केलेला आहे असं मी समजतो. आणि त्यांची चुकी लपवण्यासाठी त्यांनी डॉक्टरांनी जो संप केला आणि रुग्णांवरच ते आज गुन्हा दाखल करण्याचा जो प्रयत्न करतात, मी त्याचा माझ्या परिवाराच्या वतीनं व माझी सामाजिक संस्था संत रोहिदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि जे बनसोडे साहेबांनी जे काही गुन्हे लावले त्याचे काही त्यांनी पुरावे दाखवले आहेत का? त्यांचे लस खराब झाले, हे झाले, काहीच निष्पन्न झाले. फक्त डॉक्टरने हे सांगितलं की त्यांचा BP लो झालेला आहे, तुम्ही काही घाबरू नका, तुमचा पेशंट ठीक होईल. हे सांगल्यानंतर आम्ही पूर्ण परिवार घरी आलो आणि त्यांची सकाळी आम्ही जाऊन ट्रीटमेंट बघणारच होतो. परंतु तेवढ्या राग अनावरच 1-2 तासात पेशंट दगावतो याचा राग येऊन त्यांचा परिवार अक्षरशः एक चांगला आपला वडील कसा काय जातो याच्या रागातनं त्यांनी ती तोडफोड केली. पण त्या तोडफोडीचं समर्थन आम्ही कोणीही केलेलं नाही आहे. परंतु
सरकारला आणि ज्या काही प्रशासन आपले बनसोडे साहेबांसाठी आम्ही स्वतः काम केलेलं, त्यांचं निलंबन केलं होतं, त्यांच्यासाठी स्वतः आम्ही ईमेल दिलेले आहेत, त्यांच्यासाठी काम केलं असताना परंतु त्यांनी जर अशा चुकीची बाजू, चुकीच्या डॉक्टरांचं जर ते समर्थन करत असतील तर मी बनसोडे साहेब, आपण एक खूप चांगले जबाबदार व्यक्ती, आपण असं चुकीचं वागू नये. आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आपण अशा जबाबदार पदावरती, आपल्या जबाबदारीवरती पूर्ण हॉस्पिटल आहे आणि आपण बेजबाबदार जर वागत असाल तर आम्हालाही पुढचे कायदेशीर पावलं उचलावी लागतील. मी आपणास माझ्या सामाजिक संस्थेच्या वतीनं विनंती करतो की गोरगरिबांवरती जर तुम्ही गुन्हे दाखल करत असाल तर ह्या मुजोर डॉक्टरांवरती देखील कठोर कारवाई झालीच पाहिजे. एवढीच मी ह्या शहराच्या प्रथम नागरिक, महापौर व जिल्हा अधिकारी आणि आमचे बनसोडे साहेब जिल्हा चिकित्सक यांना विनंती करतो. नाहीतर पुढे लवकरच आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते उल्हासनगरमध्ये, मला सर्वांचे कॉल आलेले आहेत, सर्व समाज बांधवांचे फोन आलेले आहेत. याच्यावरती कठोर निदर्शन व कठोर कारवाई करावी आणि गोरगरिबांवरचे गुन्हे मागे घ्यावे, एवढे आम्ही आपणास विनंती करतो. धन्यवाद.